पालकांनो, तुम्हाला जर तुमच्या मुलांची एकाग्रता वाढवायची असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी लहानपणापासूनच आपल्याला प्रयत्न करता येऊ शकतात आणि त्याच्यासाठी जे टेक्निक आहे ते आहे माइंडफुलनेस, अर्थात हिअर अँड नाऊ, म्हणजे इथे आणि आत्ताच. थोडक्यात आपल्या मनाला ताळ्यावर आणणं. काही लोकांना असं वाटतं की माइंडफुलनेस म्हणजे डोंगरावर जाऊन ध्यानधारणा करणं किंवा तासनतास डोळे बंद करून बसणं किंवा मन पूर्णपणे रिकामं करणं. तर तसं नाही आहे. माइंडफुलनेसचं हे टेक्निक जर आपण मुलांना शिकवलं तर खूप फायदे होणार आहेत. पण त्याआधी मानसशास्त्र काय सांगतं ते समजावून घेऊयात. आपला मेंदू हा अनेकदा ऑटो पायलटवर काम करत असतो. म्हणजे मुलं अभ्यास तर करत असतात, पण मन मात्र दुसरीकडे असतं आणि अशा वेळेला चुका वाढतात, विसरभोळेपणा वाढतो आणि शिकलेलं लक्षात राहत नाही. हा अनुभव मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी म्हणजे तुम्ही देखील अनेकदा घेतलेला आहे. आपण म्हणतो सुद्धा मुलांना, "अरे लक्ष कुठे आहे तुझं?" तर मुलांचं हे लक्ष सर्वत्र चोहीकडे जे फिरत असतं ते जागेवर आणण्याचं टेक्निक, अर्थात माइंडफुलनेस म्हणजे सजग राहण्याचं टेक्निक आपल्याला मुलांना शिकवायचं. याच्यासाठी मुलांना आपण काय सांगू शकतो, की अभ्यास करण्यापूर्वी मग शाळेत असू दे, घरी असू दे, क्लासमध्ये असू दे. माझं जसं पालकांना सांगणं आहे तसं शिक्षकांनाही सांगणं आहे, की फक्त आरामात म्हणजे रिलॅक्स होऊन बसायला सांगा. 4 सेकंद श्वास आत घ्यायला सांगा, 4 सेकंद थांबायचे आणि 4 सेकंदानंतर तो श्वास तोंडाने हळूहळू सोडायचा आहे. हे जर आपण मुलांना 4 वेळा अभ्यास सुरू करण्यापूर्वी करायला सांगितलं आणि मग मनाला अशी आज्ञा द्यायला सांगितली, की आता पुढची 25 मिनिटं आपण अभ्यास करणार आहोत, तर आपल्याला सजग राहणं किंवा माइंडफुलनेसचं टेक्निक हळूहळू शिकायला सुरुवात करता येते. आपण अभ्यास करत असताना मुलांना असं सांगा, की तुमचं मन भरकटेल, पण रागावू नका. अगदी 100 वेळा भरकटलं तरी पुन्हा एकदा तुला अभ्यासावर त्याला आणायचं आहे, हा प्रयत्न करायला सांगा. ही हळूहळू सवय लागायला लागते. काही मुलांना परीक्षेच्या आधी जीव घाबराघुबरा होतो, भीती वाटते. अशा वेळेला त्यांना आपले डोळे बंद करून खोल श्वास घ्यायला सांगा. मनाला सांगायला सांगा, की मी तयारी केली आहे, मी माझं बेस्ट देणार आहे, मी एकदम शांत आहे. मुलांना सांगा, की तुझं मन शांत झालं, की जे तुला आठवत नाही तेही सहज आठवायला लागतं. माइंडफुलनेसचा अर्थ काय आहे? तर त्याच्यामुळे एकाग्रता वाढणार आहे, अभ्यासात रस वाढतो, तसंच परीक्षेची भीती कमी होते, भावनांवर नियंत्रण ठेवता येतं, निर्णय घेता येतात, आत्मविश्वास वाढतो, स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते. मुलांना सांगा, की माणसाच्या मनात भावना येतात आणि जातात. मात्र भावना ओळखून त्याप्रमाणे कृती करायची किंवा निर्णय घ्यायचा आहे. अगदी मी तर असं म्हणेन, नुसता अभ्यास नाही तर नातेसंबंधातही हे जे टेक्निक आहे माइंडफुलनेसचं ते मुलांना वापरायला शिकवा. की आई-वडील तुमच्याशी बोलत असताना मन लावू नये का? तुमचा मित्र बोलत असेल तर मध्येच त्याला तोडू नका. त्याचं पूर्ण बोलणं ऐकून घ्या. लगेच एखाद्या गोष्टीची प्रतिक्रिया देण्याची गरज नाही आहे. थोडं थांबून विचार करून बोला. जर तुमची मुलं छोटी असतील तर त्यांना उपदेशाने नाही तर कृतीतून माइंडफुलनेस शिकवता येईल. म्हणजे मुलांना सुगंध घ्या आणि मेणबत्ती हळूच विझवा हा श्वासाचा खेळ खूप आवडतो. खोल श्वास घेत जणू काही सुंदर फुलाचा सुगंध घेत आहोत आणि तोंडाने हळूहळू श्वास सोडत मेणबत्ती विझवत आहोत. यामुळे मुलांचं मन एका जागी एकाग्र होतं. किंवा तुझ्या आजूबाजूला दिसणाऱ्या 5 गोष्टींची नावं सांग. 4 अशा गोष्टींची नावं सांग ज्याला तू स्पर्श करू शकतोस किंवा केला आहेस. 3 अशा गोष्टी सांग ज्याचा आवाज तुला ऐकू येतो आहे. 2 अशा गोष्टी सांग ज्यांची चव तू घेतलेली आहेस. एक अशी गोष्ट सांग जिचा वास तू घेतलेला आहे. हा खेळ खेळल्यामुळे 10 वर्षाखालच्या मुलांचं मन जे भरकटलेलं असतं ते वर्तमानात येतं. पालकांनो, झोपण्यापूर्वी तुमच्या मुलांना हे 3 प्रश्न विचारा, की आज तुला कोणती गोष्ट आवडली? आज तू कोणाला मदत केली? उद्या कोणती एक चांगली गोष्ट करशील? होतं काय, की या छोट्या-छोट्या सवयींमुळे कृतज्ञता, आत्मपरीक्षण आणि सकारात्मक विचार मुलं शिकतात. आजच्या काळात मुलांना फक्त काय विचार करायचा हे शिकवून उपयोग नाही, तर स्वतःच्या विचारांकडे कसं पाहायचं हे शिकवणं देखील महत्त्वाचं आहे. माइंडफुलनेस या टेक्निकमुळे मुलं मन हाताळायला शिकतात. अभ्यास करताना पूर्णपणे त्या क्षणात उपस्थित राहायला शिकतात आणि मन जिंकायला शिकतात. धन्यवाद.